सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण हिवाळा स्पेशल मऊ लुसलुशीत आणि मस्त दाणेदार पौष्टिक शिरा कसा करायचा याची रेसिपी बघतोय. पौष्टिक शिरा करायला खूप सोपा आहे आणि आपण यामध्ये जे काही पदार्थ किंवा साहित्य वापरले ते हिवाळ्यामध्ये आवर्जून खायलाच हवं. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला गॅसवरती पातेलं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये 1.5 वाटी बारीक केलेला गूळ घालायचा आहे. गूळ मोजण्यासाठी आपण जी वाटी वापरली त्याच वाटीचा आपल्याला संपूर्ण साहित्य मोजण्यासाठी वापर करायचा आहे, म्हणजे प्रमाण बिघडत नाही. आता यामध्ये मी 3 वाटी पाणी घालते. 1.5 वाटी गुळासाठी आपल्याला 3 वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे. आता गॅस चालू करायचा आहे आणि फ्लेम आपल्याला मिडियम करून हा गूळ या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. अगदी 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता गूळ पाण्यामध्ये छान मिक्स झाला आहे, म्हणजेच विरघळला आहे आणि पाण्याला मस्त उकळी देखील आली आहे. तर आपल्याला इतपतच हे पाणी उकळून घ्यायचं आहे, खूप जास्त वेळ याला शिजवत बसायचं नाही. आता हे पातेलं आपण साईडला ठेवूयात. आता गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचे. शिरा बनवायचा म्हटलं की साजूक तूप हे आलंच. आता या तुपामध्ये आपल्याला 2 चमचे बारीक केलेले बदाम घालायचे आणि 2 चमचे बारीक केलेले काजू देखील घालायचे. आता गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती हे काजू बदाम परतून घ्यायचे. मी इथे काजू आणि बदाम बारीक करून वापरले. तुम्ही अख्खे काजू देखील यामध्ये वापरू शकता किंवा अख्खे बदाम देखील यामध्ये तुम्ही वापरू शकता. तर तुम्ही पाहू शकता आपले काजू बदाम जे आहेत त्याला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे. आता हे मी थोडेसे साईडला करते आणि यामध्येच आपल्याला 2 चमचे बेदाणे म्हणजेच मनुका घालायचे आहेत. आता या मनुकासुद्धा आपल्याला कमी गॅसवरती या तुपामध्ये खमंग परतून घ्यायच्या आहेत. मनुका परतण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. मनुका तुपामध्ये घातल्या की लगेच त्या फुलायला लागतात. तेव्हा समजायचं की आपल्या मनुका खमंग परतल्यात. तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण सुकामेवा जो आहे तो मस्त खमंग परतून झाला आहे. आता मी गॅस बंद करून हा सुकामेवा एका प्लेटमध्ये काढून घेते. सुकामेवा काढून घेतल्यानंतर परत आपल्याला त्याच कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचे. आता या तुपामध्ये आपल्याला 2 चमचे बारीक करून डिंक घालायचा आहे. हा डिंक घातल्यानंतर फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि हा डिंक मस्त फुलवून घ्यायचा आहे. डिंक फुलण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. 1 ते 1.5 मिनिटामध्ये हा डिंक मस्त फुलतो. फुल गॅसवरती तुम्ही डिंक परतू नका. डिंक करपायला लागतो आणि मग त्याची चव जी आहे कडवट येऊ शकते. तर तुम्ही पाहू शकता डिंक आपला मस्त फुलला आहे. आता हा डिंक देखील मी गॅस बंद करून दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते. आता परत गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचे. आता या तुपामध्ये आपल्याला चाळून घेतलेलं 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. आता अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे आणि अर्धी वाटी आपल्याला बेसन पीठ म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ घालायचं आहे. आता हे संपूर्ण पिठं आपल्याला लो गॅसवरती सोनेरी रंग येईपर्यंत खमंग भाजून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला आपल्याला कमी तुपामध्येच हे पिठं भाजून घ्यायची आहेत आणि जसं जसं आपलं पीठ भाजेल तसं आपण त्यामध्ये तूप ॲड करूयात. 3-4 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पिठाला आपल्या हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे. आता आपल्याला परत यामध्ये थोडंसं तूप ॲड करायचं आहे. तर मी यामध्ये आता 3 चमचे तूप घालते. तूप आपल्याला लागेल तसंच घालायचं आहे. एकदम तूप यामध्ये घालायचं नाही. आपण जर यामध्ये एकदम तूप घातलं तर पिठं आपल्याला व्यवस्थित भाजता येत नाहीत. त्यामुळं काय करायचं की लागेल तसंच यामध्ये आपल्याला तूप घालून पिठं खमंग भाजून घ्यायची आहेत. खमंग म्हणजे कसं पीठ भाजलं की किचनमध्ये मस्त सुगंध पसरतो. तेव्हा समजायचं की आपली पिठं जी आहेत अगदी खमंग भाजली आहेत. आता हे संपूर्ण पीठ भाजल्यानंतरच मी तुम्हाला भेटते. हे पीठ भाजता भाजता मला 10 ते 15 मिनिटे झालेत आणि तुम्ही पाहू शकता आपलं पीठ जे आहे अगदी खमंग भाजलं आहे. कंदी पेढ्यासारखं आपलं हे पीठ तयार झालं आहे आणि तुम्ही पाहू शकता याला तूप देखील सुटायला लागले. तेव्हा समजायचं आपलं पीठ आहे खमंग भाजलं आहे. पीठ तुम्ही जितकं खमंग भाजून घ्याल तितकीच शिऱ्याची चव आहे ती अप्रतिम अशी येईल. आणि पीठ जर कच्चं राहिलं तर शिऱ्याला चवही येणार नाही आणि शिरा थोडासा चिकट देखील होईल. हे पीठ भाजताना मी यामध्ये आणखी 2 चमचे तूप घातलं आणि परत याला खमंग भाजून घेतले. आता पीठ आपलं खमंग भाजले तर यामध्ये आपल्याला लगेच आता गुळाचं पाणी घालायचं आहे. तर यामध्ये कचरा किंवा खडे काहीच नाही म्हणून मी डायरेक्ट हे पाणी घालते. तुमच्या गुळामध्ये जर कचरा किंवा खडे असतील तर तुम्ही हे पाणी गाळून घालायचं आहे. आपलं पीठ गरम आहे तर आपल्याला पाणीसुद्धा यामध्ये गरमच घालायचं आहे. माझं पाणी अगदी गरम होतं म्हणून मी हे गरम केलं नाही.
तुमचं पाणी जर थंड झालं असेल तर तुम्हाला पाणी परत गरम करून नंतरच यामध्ये घालायचं आहे. आता याला आपल्याला कमी गॅसवरती छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता शिरा आपला अगदी छान तयार झालेला आहे. शिऱ्याला पाहूनच तोंडाला पाणी सुटतंय आणि हा शिरा कडेला देखील सोडतोय, म्हणजे शिरा आपला छान शिजलाय देखील. आता यामध्ये आपल्याला फ्लेवरसाठी जायफळ आणि विलायची पावडर घालायची आहे. आता जो सुकामेवा आपण तळून बाजूला ठेवला होता तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम पहा अगदी लो ठेवायची आहे आणि लो गॅसवरतीच आता आपल्याला ही पुढची प्रोसेस करायची आहे. तर तुम्ही पाहू शकता काय जबरदस्त आपला शिरा तयार झालेला आहे. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा, अप्रतिम लागतो. एकदम मऊ लुसलुशीत आणि मस्त दाणेदार झालेला आहे. जर कोणाचं अंग दुखत असेल, कंबर दुखत असेल किंवा जॉईंटचं दुखणं असेल, त्यांनी किमान आठवड्यामध्ये 2 वेळेस तरी हा शिरा बनवून खायलाच हवा. कारण हा पौष्टिक शिरा प्रत्येक आजारावरती रामबाण असा उपाय आहे. जर तुम्हाला हा शिरा रोज बनवणं शक्य नसेल तर तुम्ही आठवड्याभराचा शिरा एकदाच बनवून फ्रीजमध्ये स्टोअर देखील करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला खायचा आहे तेव्हा गरम करून हा शिरा गरमागरम सर्व करू शकता. तर असा हा बहुगुणी पौष्टिक शिरा तुम्हीसुद्धा या हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करा. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि जास्तीत जास्त ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर देखील करा. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.